वाचन पाठ 5. आता मला सांगा, हे चित्र कशाचं आहे? हे चित्र कशाचं आहे? म्हणजे शाळा आहे आणि शाळेच्या समोर काय आहे? बस आहे. बरं, ही बस कुठे चाललेली आहे? मुलं कुठे जात आहे सांगा बर? शाळेत आलेले आहेत, काही जण म्हणतात. अजून काय काय सांगता येईल? काही जण म्हणतात घरी चाललेले आहेत. बर, अजून काय सांगताय? म्हणजे टीचर म्हणाली फिरायला चला. बर, आणि मग हे सगळे कुठे चाललेले असतील? फिरायला चाललेले असतील. मग फिरायला म्हणजे कुठं माहितीये? काय म्हणतो त्याला आपण? त्याला काय म्हणतो आपण? सहल. त्याला काय म्हणतो आपण? सहल. म्हणजे ही मुलं कुठं चाललेली आहेत? सहलीला चाललेली आहेत. बर, बघूया. मी इथं बघा वाचतो, तुम्ही लक्ष द्या फक्त. ही मुले आहेत ना, मुले सहलीला निघाली. मुले कुठे निघाली? रवी ही सहलीला निघाला. त्या सहलीला जाणाऱ्यापैकी कोण होता? रवी. बरोबर आहे. मग बघा, रवीसाठी आईने लाडू चिवडा केला. रवी सहलीला चाललाय ना, म्हणून आईने लाडू चिवडा केला. चपाती व उसळ केली. चपाती व उसळ केली. गरम डब्बा दिला. आवडीची कैरी दिली. नगमा आली. वैदेही ही आली. सहलीची बस निघाली. मुलं कुठे गेली? कुठे गेली? सहल म्हणजे काय? सहल म्हणजे काय सांगा? सहल बारी म्हणते सहल म्हणजे खेळायचं ग्राउंड. बरं, काय अजून कोण काय म्हणते? सहल म्हणजे काय? मग सुरुवातीलाच एक जणांनी कोणतरी सांगितलं होतं सहल म्हणजे काय. तिने सांगितली होती. ती बघा, सहल म्हणजे फिरायला जाणे. कोण बोललं? सहल म्हणजे फिरायला जाणे. बरोबर आहे. आता बघा, आईने रवीसाठी कोणकोणते पदार्थ बनवले सांगा? लाडू, चिवडा, अजून चपाती, आणि गरम गरम डबा दिलेला आहे. बर, ठीक आहे, छान. आता मला सांग तनुष्का, तुला सहलीला कुठे जायला आवडेल सांग बर? म्हणजे सहलीला म्हणजे फिरायला कुठे जायला आवडेल तुला? टीचर सोबत फिरायला जायला? पुण्याला म्हणते, ठीक आहे. कुठे तुला कुठे जायला? त्याला येलदरीला जायला आवडेल. छान, व्हेरी गुड. याला पण येलदरी. याला औरंगाबाद. ह्या आणि तिला मुंबई. तिला पण मुंबई. आणि तुला? बारे वा, यार बरेचसे जणांना मुंबईला, पुण्याला, कुणाला येलदरीला आणि कुणाला छत्रपती संभाजीनगरला पण जावं असं वाटते. छान, व्हेरी गुड. आता मला सांगा, तुम्ही सहलीला चाललात तर तुम्हाला कोणता पदार्थ खायला आवडतो? मग घेऊन जाईल तो. हिला पानमुती पाणीपुरी घेऊन जाशील का तू? हिला चिवडा आणि लाडू आवडेल. का आवडतो तुला? मला सांग, चिवडा आणि लाडूच का आवडतो तुला?
त्याच हा त्याची चव भारी लागते म्हणून त्याला ते चिवडा आणि लाडू त्याला आवडते म्हणजे चव. हा हा बर ठीक आहे. प्रत्येकाला वेगवेगळा पदार्थ आवडतो कारण त्याला चव वेगवेगळी असते म्हणून आपल्याला ते आवडतं. बरोबर आहे ना? हा तिला हा तिला आंब्याचे पदार्थ आवडतात कारण ते थोडेसे आंबट गोड असतात म्हणून. बरोबर आहे ना? हा. बर गोड. तिला फक्त आंबट नाही म्हणून गोडच पदार्थ तिला आवडतात. आंबट आवडत नाही तिला. बर पुढे बघा इकडं. इथं चित्र बघायचंय आणि नाव पूर्ण करायचंय. ओके. आता हे चित्र कशाचं आहे का? काय आहे हे? चक्र आहे. म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो? त्यालाच काय म्हणतो आपण? चाक. बर त्यालाच काय म्हणतो आपण? मग इथं ते चाक शब्द लिहिबर. हे बघ छान. हिने इथं चाक लिहिलेलं आहे. हा इथं काय दिसतंय? हे कशा चित्र आहे सांग? मिरचीच आहे. मग इथं कोणतं अक्षर काढावं लागेल आपल्याला? मी काढावं लागेल. पहिली मी का दुसरी? पहिली. बरं आता कसं काढतोय बघू आपण. हा बघा मी काढतोय कसं तरी. छान. म्हणजे याच्या लक्षात आले की हे मिरची आहे. बर बर आता तू मला सांग हे कसे चित्र आहे? चिकू. मग इथं कोणतं अक्षर काढायचंय? कू. आता ही बघा कू काढते. तनुष्का आपली कू काढते. बघा तनुष्कानं कू बरोबर काढला का? ठीक आहे. दुसरा पाहिजे होता पण पहिला काढला. पण तिथे लक्षात आलं की का काढायचं? हा काय ते? आंबा नाहीये. ती आंब्याचंच आहे पण काय आहे त्याचं नाव काय? त्याला काय म्हणतात? हा मग तिथे काय करावं लागेल आपल्याला? हा ठीक आहे. काय काढले तिने? कैरी काढलेली आहे. बर बर बर. खूप छान. सरांनी खूप सुंदर उत्तर दिले बघा आणि शब्द पण व्यवस्थित पूर्ण केलेले आहेत बघा. छान.